अमरावती महापालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरला असून प्रभाग 13 मधील गणेश कॉलनी परिसराचं डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतर झाले। नाल्यातील काढलेला गाळ आणि कचरा काठावरच तसाच पडून असल्यानं पावसाळ्यात तो पुन्हा नाल्यात वाहून जाण्याची भीती आहे। या निष्काळजीपणामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। केवळ दिखाऊ काम करत असल्यानं मनपा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर स्थानिक नागरिकांकडून आता टीका होती। पावसाळ्याच्या तोंडावरती अमरावती महानगरपालिकेने नाले सफाई हाती घेतलेली आहे। मी सध्या आहे गणेश नगर येथील वार्ड क्रमांक 13च्या एका नाल्यावरती आणि या ठिकाणी एक भयानक परिस्थिती जी आहे ती आपल्याला या दृश्यांमधून या ठिकाणी दिसू लागलेली आहे। कारण महिनाभरापूर्वी या नाल्याची सफाई केल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे। मात्र हा संपूर्ण काढलेला गाळ नाल्यालगत टाकला असल्यामुळे पाऊस आल्यानंतर हा संपूर्ण कचरा जो आहे तो नाल्यामध्ये जाईल आणि संपूर्ण नाला जो आहे तो पुन्हा एकदा तुडुंब भरून जाणार आहे। अशाच पद्धतीचे अनेक नाल्याची अवस्था अमरावती शहरात झालेली आहे। प्रमुख 9 नाल्यांपैकी एक हा असलेला हा नाला या ठिकाणी ज्या पद्धतीने साफसफाई केली आणि घनकचरा काढलेला होता तो मात्र पुन्हा एकदा या नाल्यामध्ये येऊन पडलेला आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर पुलाच्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये जर बघितलं तर हा संपूर्ण कचरा जो आहे तो नाल्यामध्ये येऊन पडलेला आहे आणि त्यामुळे पाणीचा प्रवाह जो आहे तो मंदावला आहे। या नाल्यातला या परिसरातील अनेक नागरिकांचं म्हणणं आहे की या नाल्यामध्ये अनेक मृत जनावरे देखील टाकण्यात येतात, त्यामुळे दुर्गंधीचं वातावरण पसरते आणि अनेक नागरिकांना महानगरपालिकेला कळवावं लागते। त्यावेळीच या नाल्याची काही प्रमाणात सफाई करण्यात येत असते आणि अनेकदा जर बघितलं तर कोट्यावधी रुपयाचा खर्च करून महानगरपालिका नाले सफाई करते। मात्र नाले सफाईचा महानगरपालिकेचा दावा या परिस्थितीमुळे पोलखोल झाला आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।